आज बी निघायचं नाही असं दिसतंय. उद्या तरी जायचंय का नाही? आता कोणाच ठाव. आता कुठं हुडकावं ह्या बाळ्याला? तुझे चरण देखिले. ह्यो माधू सांगल. आता कोठे धावे मना तुझे चरण देखिले. वा 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 माधू, काय गोड आवाज रे तुझा. लय बरं वाटलं बघ कानाला. कानाला बरं वाटलं ना व. अरे देवाचं नाव मुखानं घेतलं तर अजून बरं वाटेल बघ जीवाला. नगा नगा, त्या बाळ्याच्या नादाला लागून आमच्या देवाप्पानं घेतलं आणि देवाचं नाव, आणि हे सगळं सोडून गेला आणि ते पंढरपूरला. आणि मग काय वंगाळ झालं त्याचं. अरे जन्माचं सार्थकच झालं ना व. नगा नगा, तूच घे. बरं ते बाळा कुठं आहे? हा, बाळू 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 कुठं आहे? बाळू बाळाप्पा म्हणायचं आहे ना व. हा, आत हाय, बाहेर हाय, वर हाय, खाली हाय. ते बघ त्या पानात बी हाय, मुखोडात बी हाय. ए महादो, लय शानपणा करू नको. आणि तू सांगणार नाही हे ठावच होतं मला. पर एक लक्षात ठेव, बाळू जरी त्या पाटलाच्या पोराला घेऊन गेला असला ना सौंदत्तीला, तरी काळ बहिरी त्याला तिथवर पोहोचू देणार नाही. अरे बाळप्पा म्हणजे वादळ हाय, त्याला कोण रोखणार. अरे वाहत पाणी हाय ते, त्याला मुठीत कोण धरणार. ए लय कौतिक सांगू नको त्या बाळ्याचं. तुला काळ बहिरीची ताकद ठाव नाही. काळ वैरी संपते तर समजा वैरी. मंगळ्या, मला तुझी लय किव येते बघ. अरे तुला हे बी ठाव नाही का तुझा वैरी कोण आहे ती. हा? माझा वैरी कोण आहे? माझा वैरी ये बरं म्हणा त्याला मोहरा. अरे तूच आहे तुझा वैरी. मी ए माझा वैरी मी कसा असेल रे? अरे त्या देवऋषाच्या माग हिंडून काय होणार आहे तुझं. हा मग काय करू? पायवणी त्या बाळाचं पाय धरू? अरे त्यातच भलं हाय. मला सांग, आज पातूर तू जे काय केलं त्यानं तुझ्या हाताला काय लागलं आहे बरं. अरे मग धरकी बाळप्पाचं पाय बघ काय होतंय ते. नका नका, काळ वैरी संपवतो समजा वैरी. हा ए यार, झोपले काय तुम्ही? हो हो झोपलोय. अरे झोपले ते तर मला बी दिसतंय. या उठा. का उठू? बाळू मामाने काय सांगितलं आठवतं ना? माझं आणि त्यांचं ऐकायचं. उठा. इकडं कुठं पाणी आहे का बघा. नदी तळ काही आहे का बघून घ्या. मेंढ्यासनी पाणी लागल आणि आपल्याला बी लागल. आपल्याला कशाला लागतंय पाणी? का आंघोळी पांघोळी करायची नाही काय? कापड धुवायचे नाही? उठा निघा. हुडकून या. नुसतं झोपाय पाहिजे. जा. दाद्या, हा त्या तात्याचं काहीतरी करायला पाहिजे बरं का. होय केलं का हे सारखं आपल्याला काम सांगतोय का. त्या बाळू मामाच्या नावामुळे लयच भाव खातोय बरं का ती.
पाहुणं कसली गडबड चालली? समजा ठीक आहे ना? अहो नाही, आवरावरी चालली आहे. कसली आवरावरी? रस्ता आहे ना आम्हाला पुढे जायला? रस्ता आहे आता, परवा वादळ आलं होतं. कवा? अहो काल. काय सांगताय? अहो काल तर आम्ही हिथनं राहणार होतो की. अहो बरं झालं तुम्ही नाही गेला ते. लय मोठं वादळ होतं काय? होय, झोपड्या उडून गेल्या, झाडं मुळात सकट पडली. अहो हत्याचं नव्हतं झालं. बरं झालं की इथं थांबलो आपण. होय होय, बाळूमामच्या डोसक्यात काहीतरी आलं म्हणून आपण इथं थांबलो. अहो तुम्ही ज्याच्यामुळे थांबलास ना त्याला देव माणूसच म्हणायला पाहिजे बघा, नाही तर समजांचा जीव गेला असता. चला जा तुम्ही. दाद्या, जीव गेला असतं म्हणलं काय रे ते? हो तसंच म्हणलं ती. चल जाऊन सांगू समजस नाही. अयो आज आषाढी आहे. आणि गावातला एकही गावकरी वाड्यावर फिरकला नाही. अयो 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 आज आषाढी आहे हे विसरलेत की मी गावचा पंच आहे हे विसरलेत. अयो अयो ए ए मंगळू 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 ए मंगळू इकडे इकडे. पण काय रे मंगळू? पण अहो तुमच्याकडेच येतो आहे ना, हया कसं पाय मारतात? हे माझ्याकडे येत होतास, काय काम काढलंस? सांग पटकन, करून टाकतो चटकन. पंच बरं आहे ना? होय. नाही नाही, एकल्यातच बोलतात म्हणून म्हणलं. अयो मी एकटा बडबड करतो? अयो कधी नाही नाही. बरं बरं, असं ना असं ना असू द्या. मी माझं काम सांगतो, नाही तर जायचं विसरून. अयो अयो हा काय रे मंगळू, काय काम काढले? अहो पंचाकडे आलो हाय अक्का. बोल. अहो काम म्हणजे तसं नाही, पर म्हणजे सांगतो तुम्हाला. तुमचं मैत्र आहेत ना पाटील, त्याचा पोरगा आणि बायको सौंदत्तीला गेला आहे. अयो माहिती आहे, मग काय करायचं? आता काय करायचं म्हणजे काय तोंड बघत बसायचं का? अय्यो, तोंड तर तुम्ही बघत बसला आहात, आम्ही नाही. आम्ही तरी त्या मुलासाठी स्थळ शोधून काढले होते, तुम्ही काय केले? अहो भैरीने बी पूजा मांडली होती की. अयो अयो पूजा मांडली होती बहिरीने, काय उपयोग झाला त्या पूजेचा? अय्यो अयो मला आता तो बहिरी सुद्धा त्या देवप्पा सारखाच वाटायला लागला. बसा विक्रमराव. तात्या, हा सत्यवा कुठं आहे? काय ठाव नाही बा, तिकडे गेले असते ना आवरायला. मामा काही बोलत का नाहीत अजून? त्याचीच तर बोलायची वाट बघतो ना, काहीच बोलत नाही. बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा. मामा रातभर इथं थांबलो ते बरं झालं. काय रे, काय झालं? पुढे लय पाऊस पडलाय, समद वाहून गेले, घरदार उडून गेल्यात वादळामुळं, आणि झाडं मी मुळासकट पडल्यात, आणि त्याच्यामुळं लोक वाट दिसत तिकडे पळायला लागल्यात. आणि काल जे आपल्यापासून जी सायरा वायराची पळत होती ना लोक, ह्यातलीच होती. बरं झालं गेलो नाही, जर गेलो बिलो असतो ना काय खरं नव्हतं आपलं, वादळात घावलो असतो. आणि आपल्या मेंढ्या कपडे अशीच गेली असते सगळी. अरे बाप, अरे बरं झालं आपण गेलो नाही मग. म्हणूनच बाळूमामा काल काय बोललं नाही, म्हणजे त्यात मी समजलं असं. अरे वैर बाळू, बरं झालं बाबा इथं थांबलो. अरे तू ह्याच्यासाठी म्हणत होतास वय, आम्हाला वाटलं उगाच थांबलं. चांगलं झालं रे. आता समजलं ना वय चला आवराय घ्या, लांबचा पल्ला गाठायचा आहे. हा न तात्या शेजारनं वाडा वाहतोय, त्यात आंघोळ करून घे जा. बरं कापड बी धुवावं लागेल.